आता प्रास्ताविकामध्ये पवार सरांनी एवढं विस्तृत विवेचन केलेलं आहे, काय बोलावं हेच मला कळत नाही. याचं कारण असं आहे, एक म्हण आहे, पाण्यात पडलं की पोहायला येतं. तसं ज्या ज्या व्यवसायात मी पाय ठेवला त्याच्यामध्ये मी नाव कमावलं. शाळा जेमतेम शिकलो, कारण वडिलांना मदतनीस कोणी नव्हतं आणि शेती ही वाघवाडी शिवारात आणि इकडं साखरखान्या पुढं असल्यामुळे त्यांच्या मदतीला कोण पाहिजे म्हणून नाही राजा मला 11वी पास झाल्यावर शाळा सोडावी लागली, शेती करायला लागलो. महाराष्ट्रामध्ये ट्रॅक्टर घेऊन शेती करणारा पहिला शेतकरी आहे. कोल्हापूरला मजुरांच्याकडे एजन्सी आली, 2 ट्रॅक्टर आले, पहिला ट्रॅक्टर मी घेतला आणि शेतीमध्ये सुद्धा प्रगत शेतकरी म्हणून नाव कमावलं. कशातनं प्रगत झालं? ट्रॅक्टर घेतला म्हणून नाही, तर तंबाखू लावली आणि माझे जनक वडील कोडोलीचे शेंगारे हे पॅरालिसिसनं आजारी पडले आणि त्यांना घेऊन मिरजेला दवाखान्यात जायला त्यांच्याजवळ राहायला कोणी नाही. सगळे तात्यासाहेब कोरे, वसंतराव देशपांडे वगैरे घेऊन त्यांना ऍडमिट करून आले, त्यांचे ते स्नेह होते. पण दवाखान्यात राहायला कोण नाही आणि मी तिथे राहिलो. महिनाभर मला राहावं लागलं. गेलेलं तंबाखूचं पीक किड्यानं खाऊन टाकलेलं. मी असा विचार करत होतो की आता दुसरं काहीतरी हरभरा वेगळा करून टाकावं.